191 पेन सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलले. या निवडणुकीत महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार रविशेठ पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रसाद भोईर यांचा तब्बल 60,810 इतक्या मोठ्या मताधिक्यांनी पराभव करून रविशेठ पाटील यांनी दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर विजय मिळवलाय. भाजपचे रविशेठ पाटील यांना 1,24,631 मते मिळाली आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रसाद भोईर यांना 63,821 मते मिळाली आहेत, तर शेतकरी कामगार पक्षाचे अतुल म्हात्रे यांना 28,191 मते मिळाली आहेत. पेन विधानसभा मतदारसंघात 7 उमेदवार आपले नशीब आजमावत होते. यात भाजप, शेकाप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि अपक्ष असे 7 उमेदवार उभे होते. यामध्ये मुख्य लढत ही भाजपचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रसाद भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे अतुल म्हात्रे यांच्यात होती. पेन विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी पेन येथील केईएस इंग्लिश स्कूलमध्ये कडेकोट बंदोबस्तामध्ये पार पडली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे भाजपचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी शेवटच्या 29व्या फेरीपर्यंत वाढतच गेली. मतदारसंघातील पेन, पाली, सुधागड, नागोठणे, रोहा या विभागात देखील जनतेने रविशेठ पाटील यांना कौल दिला. महायुतीचे नियोजनबद्ध प्रचार व केलेली विकास कामे या जोरावर रविशेठ पाटील यांनी हा विजय मिळवलाय. पेन मतदारसंघात महाविकास आघाडीत पडलेली फूट, या मतदारसंघात 71% झालेला मतदान व वाढलेला मतदानाचा टक्का याचा भाजपला फायदा झाल्याचे चित्र आहे. भाजपच्या लाडकी बहीण व विकासाच्या मुद्द्याला जनतेने कौल दिला असल्याचे आजच्या निकालाने स्पष्ट झाले. मतमोजणी पूर्ण होताच महायुतीच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून ढोल ताशाच्या गजरात पेन शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, कौसल्या पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, निलिमा पाटील, प्रभाकर म्हात्रे, डीबी पाटील, मिलिंद पाटील, अनिरुद्ध पाटील, निवृत्ती पाटील, विवेक जोशी, मंगेश दळवी आदी सहभागी झाले होते. शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.